खरंच काही स्त्रियांना, काही मुलींना ज्या शिकतायत, प्रेग्नन्सी म्हटलं की त्यांना डिरेक्टली प्रसूतीच्या कळा एवढ्याच माहिती असतं. शिकणाऱ्या मुली, महिला कुठल्याही एज ग्रुपमध्ये असू देत, त्यांना ना खूप आनंदाने, सुखाने सांगायची इच्छा आहे की प्रेग्नन्सी ही जोखमीची जरी असली तरी ही प्रेग्नन्सी आपल्या स्त्रियांना खूप आजारापासून वाचवते. अंडाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग. तर अंडाशयाचा कर्करोग किती प्रोटेक्शन रेट? 30 ते 40%. गर्भाशयाचा कर्करोग 50% प्रोटेक्शन रेट. म्हणजे एखादी स्त्री प्रेग्नन्सी पूर्ण करते, प्रसूती होते आणि तिच्या बाळाला स्तनपान छान 2 वर्ष करते, तर निसर्गाने तिला या होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षित केलंय. एंडोमेट्रिओसिस, फायब्रोएडिनोसिस, गर्भाशयात गाठी होणं, फायब्रॉइड्स होणं याचं प्रमाण तर खूपच वाढलंय. तर ज्या स्त्रियांची प्रसूती होते, ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करतात, या आजारापासून त्यांना संरक्षण मिळतं आणि हे सगळं सायंटिफिक आहे.